नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज गुरुवार आहे, सगळ्यांना शुभ गुरुवार. आणि आज गुरुपुष्यामृत योग पण आहे. सो गुरुपुष्यामृत योग आणि गुरुवारच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. शुभ गुरुवार. तर आज छानपैकी अशी देवपूजा झालेली आहे आत्ताच, आणि 11:30 वाजलेले आहेत. आज थोडा उशीरच झाला आहे देवपूजेला. अभिषेक वगैरे सगळ्या पूजा करून घेतल्या आणि म्हटलं चला आता छानपैकी एक सुंदर अनुभव मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. अगदी छोटासा अनुभव आहे, पण पदोपदी महाराज आपल्यासोबत असतात. खरं तर आज मला कुलदेवीच्या एका सेवेचा व्हिडिओ शेअर करायचा होता, पण ठीक आहे म्हटलं आज हा अनुभव आपण शेअर करू. आज गुरुवार पण आहे, गुरुपुष्यामृत योग पण आहे, आणि इतका सुंदर अनुभव मी जे पण अनुभव अगदी छोटा असो मोठा असो मी तुमच्यासोबत नक्कीच शेअर करत असते. कारण खरं सांगू का, आपण ज्यावेळी महाराजांना मनापासून हाक मारतो ना, अगदी आर्ततेने म्हणतो ना की हाक मारतो, त्यावेळी महाराज खरंच आपल्या मदतीला धावून येतात. आणि हा अनुभव जो आहे तो कालच्या 2-4 दिवसामध्येच मला आला. खरं तर सध्या वातावरण तुम्ही बघताय की इतकं बेकार वातावरण आहे की सगळीकडे व्हायरल इन्फेक्शन, आणि म्हणजे बरेच सगळीकडे आजार आहेत. आणि लहान मुलं तर खूप आजारी पडत आहेत, मोठी माणसं पण आजारी आहेतच. त्यात प्रबल आजारी होता गेल्या 2-3 दिवसाच्या मागे. म्हणजे तसं तो 8 दिवस झाला आजारीच आहे. सर्दी आणि खोकला असं त्याचं चाललं होतं. आणि एकदा दाखवून आणलं, त्याचं काही कमी आलं नाही. परत दुसऱ्यांदा दाखवायला गेलो, त्यावेळी म्हणजे हा अनुभव शेअर करण्याचं कारण काय माझं, की ज्यावेळी आपण खरंच महाराजांना अगदी मनापासून हाक मारतो ना, खरंच सांगते महाराज धावून येतात. काही ताईंच्या अशा कमेंट्स येतात की ताई इतकं करतो आम्ही, इतकं करतो, आता महाराजांची सेवाच करायचं आम्ही बंद केलं आहे. पण खरं सांगू का, असं नसतं. कुठेतरी आपले ते भोग असतात, आपले वाईट कर्म असतात, जेणेकरून आपल्या सेवा किंवा आपले म्हणजे आपण जे काही करतो ते महाराजांच्यापर्यंत पोहोचायला वेळ लागत असतो. पण भले तुम्ही कर्म चांगलं ठेवा, तुमची सेवा चालू ठेवा. तुम्ही असं नका करू की म्हणजे मी सेवा केली आणि अनुभव आला नाही मग सेवा बंद करायची, असं करू नका. तुमची केलेली सेवा ही महाराजांच्या खात्यात जमाच असते, लक्षात घ्या. म्हणून म्हणते, कितीही काही संकट आलं, काही दुःख झालं, कितीही त्रास झाला तरी मध्येच महाराजांची सेवा सोडायची नाही. कधी आपल्याला कुठल्या रूपात महाराज मदत करतील याचा काही नेम नसतो. म्हणून हा अनुभव आज तुम्हाला शेअर करावा असा वाटला. अगदी छोटासा अनुभव आहे, पण माझ्यासाठी तो खूप मोठा आहे. बघा काय झालं होतं की गेल्या 8 दिवसात प्रबल आजारी होता, आणि पहिल्यांदा ज्यावेळी दाखवलं त्यावेळी त्याचं काही कमी आलं नाही. परत दुसऱ्यांदा दाखवायला गेलो आम्ही, तर दुसऱ्यांदा त्याला डॉक्टरांनी चेक केलं, आणि त्याच्यामुळे म्हणजे तो जवळ जातो ना राजनीच्या, त्याच्यामुळे त्याचं इन्फेक्शन तिला पण झालं आणि ती पण थोडी आजारी पडली. मग दोघांनाही दाखवायला नेलं होतं, आणि तिचं काय थोडं नॉर्मल होतं, फक्त ती थोडीशी अशी खोकत होती, जास्त काही तिचं नव्हतं. पण प्रबल जास्त आजारी होता, छाती वगैरे भरली होती, आणि इतका खोकत होता की म्हणजे त्याचं खोकणं बघून मला वाईट वाटायचं, डोळ्यात पाणी यायचं, म्हणजे असं मला दम भरल्यागत व्हायचं, इतकं तो खोकायचा. मग त्याची लहानग्याची किती अवस्था वाईट असेल, इतका वाईट तो खोकत होता. आणि शेवटी डॉक्टरांना दाखवलं आम्ही, म्हणजे दुसऱ्यांदा. तर डॉक्टरांनी त्याचं रक्तलघवी चेक करायला सांगितलं. रक्तलघवी चेक करायला सांगितल्यावर म्हणजे पायाखालची जमीनच सरकली माझ्या. कारण रक्तलघवी चेक करणं म्हणजे थोडक्यात काय ॲडमिट करून घेणं, हाच म्हणजे हेच असतं. तर रक्तलघवीचा रिपोर्ट, त्यामध्ये काय काय येणार, काय काय नाही, हे सगळं माझ्या म्हणजे सगळं डोळ्यासमोर आलं होतं. कारण याच्या आधीसुद्धा त्याला 2 वेळा हे असं म्हणजे झालं होतं, आणि त्यातूनसुद्धा महाराजांनी त्याला सुखरूप बाहेर काढलं होतं. पण त्यावेळी त्याला ॲडमिट करून घेतलं होतं. आणि यावेळी माझी कंडिशनच नव्हती की त्याला ॲडमिट म्हणजे करून त्याचं सगळं बघणं. कारण यावेळी राज्ञी पण होती, लहान होती, आणि मेन म्हणजे मला प्रबलला म्हणजे ॲडमिट करतेला बघवणार नव्हतं. कारण खूप इतकी वाईट परिस्थिती असते ना की म्हणजे त्याचं ते सुया खुपसणं किंवा ते इंजेक्शन देणं, त्याची रडारड, त्याचा हाल की जेवत नाहीत, काय नाही, इतकं बेकार हाल होतं ना लहान मुलांचं ॲडमिट केल्यानंतर. ते मला मेन नको होतं. आणि म्हणजे ज्यावेळी डॉक्टरांनी सांगितलं की याची रक्तलघवी आपण म्हणजे डॉक्टर ज्यावेळी चेक केले त्यावेळी म्हटले की निमोनिया असू शकतो, म्हणजे व्हायरल निमोनिया. तर
म्हणजे आता डॉक्टरांच्या पुढे तर आपण काही जाऊ शकत नाही. म्हणजे शेवटी मिस्टर बोलले की ठीक आहे रक्तलघवी चेक करूया. पण ज्यावेळी रक्तलघवी चेक करायला दिली त्यावेळेपासून माझा जो तारक मंत्र चालू होता की महाराजांना एकच मागणं होतं की महाराजाच्या रिपोर्टमध्ये सगळं नॉर्मल येऊ दे. जे काही डॉक्टरांना शक्यता वाटते ती असू नये. म्हणजे शक्यतो ही व्हायरलच होतं, पण डॉक्टरांचं असं म्हणजे असतं की काहीतरी असेल, पेशी वगैरे वाढल्या म्हणजे म्हणून डॉक्टर चेक करूया म्हणतात. पण डॉक्टरांच्या पुढे पण आपल्याला जाता येत नाही. त्याच्यामुळे मग ठीक आहे म्हटलं. पण मला त्याला ॲडमिट करून द्यायचं नव्हतं, कारण खूप म्हणजे खूप बेकार अवस्था लहान मुलांचे होते आणि त्याच्यावरची आईची होते. आणि ह्यावेळी तर म्हणजे नाहीच, कारण खूप राधनी लहान होती. दोघांना त्याला तिथं त्याच्यासोबत तर राहणं खूप गरजेचं होतं. इकडे राधनीला पण सांभाळणं खूप गरजेचं होतं. त्याच्यामुळे म्हणजे मला असं मी पूर्ण ब्लँक झाले होते. आणि तुम्हालाही 2 लहान मुलं असतील तर तुम्ही या परिस्थितीतून गेला असाल, तुम्हालाही नक्कीच माहीत असेल की कशी कंडिशन होते. लहान मुलं घरात दोन्ही आजारी एकदम पडली असतील तर. त्यामुळे मग मी खरंच सांगते मनापासून महाराज समोर आहेत. आणि आज दिव्याचा प्रकाश बघा किती छान पडला. आणि ज्यावेळी ना रक्तलघवी त्याला चेक करायला दिलं त्यावेळेपासून खरंच सांगते महाराजांनी शपथ माझा तारक मंत्र कंटिन्यू चालू होता. कंटिन्यू महाराजांना माझं एकच मागणं होतं की महाराज याचा रिपोर्ट नॉर्मल येऊ दे, निगेटिव्ह रिपोर्ट येऊ दे, काही याला म्हणजे औषध गोळ्या बदलून देऊ देत, पण ह्याला ॲडमिट वगैरे करण्याची पाळी काही येऊ देऊ नका. याचा रिपोर्ट तेवढा नॉर्मल येऊ दे. काहीही चमत्कार करा, पण मला ते नकोच आहे असं मी महाराजांना सांगितलं. आणि सिरियसली सांगते तारक मंत्राची ताकद खूप खूप आहे. अनन्यसाधारण तारक मंत्राची ताकद आहे. 1 तासात मला तारक मंत्राची प्रचिती आली. डॉक्टरांनी म्हणलेले की डॉक्टरांनी चेक केल्यावर सांगितलं की त्याला व्हायरल निमोनिया असू शकतो. पण खरंच सांगते 1 तास म्हणजे रक्तलघवी चेक करायला दिल्यानंतर रिपोर्ट यायला तरी तासभर लागतो. पण 1 तास कंटिन्यू माझा असं इकडं तिकडं अजिबात लक्ष न देता मी कंटिन्यू माझं राधनीकडे पण लक्ष नव्हतं. राधनी झोपलेलीच होती. राधनीसोबत होती. राधनीला घेऊन मी 1 तास म्हणजे मिस्टरांनी प्रबल रिपोर्ट आणायला गेलेले होते. पण 1 तास मी कंटिन्यू तारक मंत्र म्हणत होते. कुठेही थांबले नव्हते, काही नाही. मी कुणासंग फोनवर बोलले नाही, काही नाही. फक्त माझा तारक मंत्र चालू होता मनापासून. आणि ज्यावेळी मी खरंच तारक मंत्र म्हणतो त्यावेळी माझ्या डोळ्यातून असं पाणी येत होतं. म्हणजे मी असं काही मोठेपणा किंवा असं काही नाही, फक्त मी महाराजांना मनापासून हाक मारली आणि खरंच ती महाराजांनी ऐकली. आणि ज्यावेळी रिपोर्ट आल्यानंतर आम्ही आत गेलो केबिनमध्ये डॉक्टरांजवळ. आणि आता रिपोर्ट मी तर काय बघितला नव्हता, पण आता काय सांगतील डॉक्टर ह्याच्यावरती माझं होतं. महाराजांचं नामस्मरण तारक मंत्र मनात चालूच होता. आणि ज्यावेळी डॉक्टरने रिपोर्ट उघडला त्यावेळी बोलले की आपण याला काही ॲडमिट वगैरे करून घ्यायला नको. याचा रिपोर्ट नॉर्मल आहे, निगेटिव्ह आलेला आहे. मला शक्यता वाटत होती निमोनियाची, पण तसं काही नाही आहे. अगदी नॉर्मल रिपोर्ट आहे. फक्त आपण याला गोळ्या औषध बदलून देऊया. आणि खरंच सांगते गोळ्या औषध बदलून दिल्या आणि आज तो नॉर्मल आहे. त्याचा खोकला पण थांबलेला आहे. थोडीशी सर्दी आहे, पण सर्दी खोकला जास्त काळ टिकतो, तो असा लगेच काही कमी येत नाही. नॉर्मल आहे. आधीपेक्षा जसा खोकत होता ना त्याच्यापेक्षा पूर्ण अगदी 90% कमी आलेला आहे. आणि व्यवस्थित आहे तो. आणि ही आहे तारक मंत्राची ताकद. खरंच सांगते मनापासून तो 1 तास ना माझ्यासाठी खूप म्हणजे खूप असा डिप्रेशनचा होता, टेन्शनचा होता. खूप म्हणजे जर तो रिपोर्ट जर पॉझिटिव्ह आला असता ना माझं इतकं बेकार हाल झाला असता. आणि माझं किती होऊ दे, पण माझ्या मुलांचं, दोन्ही मुलांचं झालं असतं. एकतर ॲडमिट होऊन त्याचं झालं असतं, त्याच्याकडे बघताना राधनीचं हाल झालं असतं. आणि ते आठवायला पण नको वाटतं मला. म्हणून म्हणते की महाराज आहेत. हम गया नहीं जिंदाईची प्रचिती आज पण आपल्याला येते. आणि अगदी छोटासा अनुभव आहे, पण मला तुमच्यासोबत शेअर करावासा वाटला, कारण पदोपदी छोट्या छोट्या गोष्टीतही महाराज आपल्यासोबत असतात. मनापासून फक्त आपण हाक मारायची, महाराजांना साथ घालायची. तुमची सेवा वगैरे काही महाराज बघत नाहीत. मनापासून तुम्ही निशंक लिहिलं आहे बघायचं, निशंक हो, निर्भय हो. खरंच सांगते निशंक मनाने, निस्वार्थी मनाने महाराजांना हाक मारायची. महाराज धावून येतात. तर हा अगदी छोटासा अनुभव आहे, पण खूप
आयुष्यात म्हणजे माझ्यासाठी खूप मोठा अनुभव आहे. पण तो 1 तास माझ्यासाठी खूप म्हणजे एका वर्षासारखा म्हणजे कधी एकदा रिपोर्ट येतो आणि त्यात काय आहे हे मला बघायची पण इच्छा नव्हती. कारण तर पॉझिटिव्ह आला तर काय करायचं. पण एकीकडे वाटायचं की महाराज आहेत, काहीतरी चमत्कार होईल, काहीतरी होईल असं पण वाटायचं आणि एकीकडे भीती पण वाटायची. पण खरंच सांगते महाराज माझ्यासोबत नेहमी होते, आहेत आणि पुढेही राहतील, यात काही शंका नाही. फक्त आपण महाराजांची मनापासून सेवा करायची असते. चला आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. खूप सुंदर अनुभव म्हटलं चला छानपैकी गुरुवारही आहे, अनुभव शेअर करू. चला आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन सेवेसोबत. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वामींची सेवा करत राहा. श्री स्वामी समर्थ.